नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बोरगाव टोल नाक्यावर जत येथील देवराज चव्हाण यांना कामगारांची मारहाण। बोरगाव टोल नाक्यावर सुरू असलेली दादागिरी मोडून काढणार, बसवराज चव्हाण व आजम मकानदार यांचा इशारा। बोरगाव तालुका कवठे महांकाळ येथे जत येथील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देवराज चव्हाण यांना टोल नाक्यावरील कामगारांनी मारहाण केली असून याबाबतची तक्रार कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात आज दाखल करण्यात आली आहे। याबाबत आदिवासी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, भाजपचे अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्ष आजमभाई मकानदार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून बोरगाव टोल नाक्यावर सुरू असलेली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। यापुढच्या काळात टोल नाक्यावर दादागिरी झाल्यास त्याच्या होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे। जत येथील देवराज चव्हाण हे आपल्या गाडीतून कुटुंबियांसमवेत सांगलीतून येत असताना बोरगाव टोल नाक्यावर आले। यावेळी टोल नाक्यावर फास्टॅगमधून पैसे कट झाले नाहीत म्हणून यावेळी वादावादीचा प्रसंग घडला। यावेळी देवराज चव्हाण यांनी टोल नाक्यावरील उपस्थित असलेल्या कामगारांना आमच्या फास्टॅगमध्ये जर बॅलन्स नसेल तर तसेच सांगा, आमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे, पैसे कट होत नाहीत, ही चूक तुमची आहे, या चुकीसाठी आम्ही दुप्पट पैसे मोजायचे का, असा सवाल देवराज चव्हाण यांनी यावेळी विचारला। यावेळी टोल नाक्यावर उपस्थित असलेल्या कामगारांनी फास्टॅगमधून पैसे कट होत नाहीत, तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील अशी मागणी केली। यावेळी देवराज चव्हाण यांनी माझ्या खात्यावर बॅलन्स आहे, चूक तुमची असताना मी दुप्पट पैसे रोख का देऊ, यावरून वादावादी झाली। वादावादी होत असताना यातील कामगारांनी कोणतीही ऐकण्याची भूमिका घेतली नाही। देवराज चव्हाण हे आपल्या गाडीमध्ये पेशंट आहे, आम्हाला जाऊ द्या, वेळ लावू नका, तुमच्या फास्टॅगमधून पैसे कट होतात का बघा, असे म्हणत असताना देखील नाक्यावरील कामगारांनी त्यांना मारहाण केली। याबाबतची तक्रार देवराज चव्हाण यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात आज दिली आहे। स्थानिकांना टोल नाक्यावर त्रास दिला जात असून टोल नाक्यावरील कामगारांची व कंत्राटदाराची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा बसवराज चव्हाण व आजम मकानदार यांनी दिला आहे। यावेळी भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष आजम मकानदार, आदिवासी समाज संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, देवराज चव्हाण, नामदेव चव्हाण, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे, डीपीआयचे जिल्हाध्यक्ष अविनाश वाघमारे, सागर काळे, गोरख काळे, मिलिंद काळे यावेळी उपस्थित होते। यावेळी तक्रारदार देवराज चव्हाण, बसवराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आजम मकानदार यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क। मी देवराज बसवराज चव्हाण आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक आदिवासी एसटी मोर्चाचा अध्यक्ष आहे। आणि काल सांगली ते माझ्या वडिलांचे एंजिओग्राफी प्लास्टिक करायला गेलो, त्या संदर्भात संध्याकाळी 5:30च्या दरम्यानात परत येताना बोरगाव टोल नाक्याजवळ टोल नाका फास्टॅग कट होत नाही म्हणून त्या माणसाशी बोलत असताना कर्मचारी लोकांनी फास्टॅग कट होत नाही का असं त्यांना विचारल्यानंतर बाहेर येऊन शिवाळ करून आणि मारहाण माझ्यासोबत झाले आणि त्यानंतर शिव्या गाळ वगैरे करून धक्काबुक्की केली। तुम्ही गाडीत पेशंट आहेत असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं का? हो, सांगितलं होतं। तुम्हाला मारलं कशासाठी, काय कारण? मारलं म्हणजे त्यांना म्हणलं माझ्या फास्टॅगवर पैसे आहेत का नाही ते तुम्ही बघा, चेक करा, नसेल तर मला पेशंट आहे, मला पुढे जायचं आहे, नसेल तर माझ्या वडिलांना म्हणजे एंजिओग्राफी झाला त्रास व्हायला, मला जायचं पुढे, नसेल तर माझी गाडी नंबर टाकून बघा, त्यानंतर मला जाऊ दे पुढे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा। मारायला किती जण होते? 4 होते। तुमच्यावर ही केस मागे घेऊन घ्या वगैरे असा काही दबाव आहे का? नाही। मी बसवराज रामचंद्र चव्हाण, माझी स्वतः एंजिओप्लास्टी झालेली आहे, भारतीय। माझ्या मुलाने मला दवाखान्यात दाखवून परत येत असताना संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान शिरडून टोल नाक्यावर फास्टॅग नाही असं ते काय सांगून माझा मुलगा म्हणत होता की फास्टॅगवर पैसे शिल्लक आहेत हे पहा आणि त्यातून तुम्ही पैसे वजावट करून घ्या, अन्यथा रोख पैसे घ्या। मला त्रास होत होता, परंतु ते सांगण्यात ऐकण्यात काय नव्हते। तिथं काही गावगुंड लोक आहेत, त्यांच्या ID नाही,
त्यांच्यावर कुठलेही सुद्धा बाबा नावाच्या आयडीवर आपण कर्मचारी आहात का असं विचारत असताना सुद्धा मुलांना बाबा फास्टॅगवर पैसे शिल्लक नसेल तर तुम्ही आमच्याकडे रोख घ्या असं ज्यावेळी म्हणतो मुलाशी झुजत गाठली. आणि माझ्याबरोबर माझी पत्नी माझे घरातली महिला होत्या, ते एक माझी नगरसेवक होते, त्यांच्याशी सुद्धा अपशब्द आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. असे वारंवार ह्या टोलनाक्यावर होते आणि अशी दादागिरी या टोलनाक्यावर वारंवार होते, याची कोणी दखल घेतली जात नाही. सर्वसामान्य लोकांचे काय, मग एका पेशंटला जर यांच्या अशा अडथळ किंवा अशा वागण्यामुळे एखादा प्राण जाऊ शकतो, एखादा जीव जाऊ शकतो, त्यांच्यावर वेळेत जर मुसक्या जर त्यातल्या त्या टोल नाक्याच्या अधिकाऱ्यावर किंवा त्या कर्मचाऱ्यावर जर नाही आवडल्या तर हे तर आम्ही आंदोलन छेडू असं आमचे मत आहे. तरी आम्हाला योग्य ते न्याय मिळावा आणि योग्य त्यांच्यावर चांगली कारवाई, कायद्याच्या प्रशासनाच्या कठोर कारवाई व्हावी एवढीच मी अपेक्षा करतो आणि आम्हाला न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे. काल जे बोरगावच्या टोल नाक्यावर जी घटना घडली ते अगदी चुकीच्या पद्धतीनं घडलेली घटना आहे ते. आणि ती घटना जर अशा पद्धतीनं जर या बोरगावच्या टोल नाक्यावर आज हे बसवराज चव्हाण म्हणून जे आमचे मित्र आहेत, आदिवासी समाजाचं ते काम करतात, खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबरीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा देवराज चव्हाण हा आदिवासी जत तालुका अध्यक्ष म्हणून तो भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आमच्याबरोबर. आणि आज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची आमची सत्ता असताना, महाराष्ट्रात आमची सत्ता असताना अशा पद्धतीनं जर या टोल नाक्यावर जर या अशा सर्वसामान्य लोकांच्यावर जर अन्याय होत असेल आणि जर दंडुकशाहीच्या पद्धतीनं जर वसुलीचा धंदा त्यांचा चालू असेल तर त्या टोल नाक्याचा ज्यांना ठेका घेतला आहे त्याचा ठेका रद्द व्हावा. आणि जर ठेकेदारच जर त्या गुन्हेगारी क्षेत्रात असेल तर त्याचाही ठेका रद्द व्हावा. पण जे टोल नाक्यावर ज्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली जाते, जर आमच्या या भागातल्या आमच्या तालुक्यातल्या लोकांना जर टोल नाक्यावर जर वरचेवर अडवून त्यांनाही जर दमदाटी देण्याचा जर उद्योग यांचा चालू असेल तर अशा पद्धतीचं आम्ही खपून घेणार नाही. तर वेळेत या वरिष्ठ लोकांनी याच्यावर लक्ष घालावं. नसेल तर आम्हाला आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, या जिल्ह्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष निशिकांतदादा पाटील, पालकमंत्री सुरेश खाडेभाऊ यांना सर्वांना घेऊन एकत्र बसून या सगळ्या समाजाला एकत्र गोळा करून आम्हाला यांच्या विरोधामध्ये लढा उभा करावा लागेल असे या ठिकाणी मी सांगतो. त्याच पद्धतीनं दुसरी बाजू असं आहे की कवठेमंकाळमधल्या सुद्धा कवठेमंकाळ तालुका शिरडून असेल, लांडगेवाडी असेल, कवठेमंकाळ भागातले असतील, त्याही लोकांना जाणून बुजून जरी सांगितलं तरी सुद्धा मी बाबा या भागातल्या म्हटलं तरी त्यांना त्रास देण्याचं काम या टोल नाक्यावर केलं जाते. वेळेत थांबणे गरजेचं आहे. नसेल तर आम्हाला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल.